हाय गाईज, मी वैष्णवी कदम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि बरेच दिवसानंतर माझा ब्लॉग येत आहे बिकॉज भरपूर ऑर्डर्स क्लासेस, त्यामुळे मला ब्लॉगच बनवायला भेटला नाही आहे. फायनली मी आज ब्लॉग बनवते बरेच दिवसांनी, म्हणजे 4-5 महिन्यानंतर मे बी हा ब्लॉग येत असेल. तर आजचा माझा ब्लॉग असणार आहे स्किन केअर, ते पण मॉर्निंग स्किन केअर रुटीन. मी काय काय करते त्याबद्दल, आणि सेल्फ केअर खूप इम्पॉर्टंट असतं, त्यामुळे मी हा ब्लॉग बनवते. तुम्हाला पण हा ब्लॉगमुळे भरपूर काही प्रोडक्ट जर नॉलेज मिळेल तर तुम्ही पण त्या वस्तू यूज करू शकता तुमच्या डेली लाईफमध्ये. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या सगळ्यांच्या लिंक्स देईन. इवन हा जे बेल्ट घातल्याने छान छान क्यूट सगळे घातले त्याचे पण मी तुम्हाला लिंक्स शेअर करेन, आणि तुम्ही त्या लिंकवरनं बाय करू शकता. आणि हा टोटली व्हिडिओ मी कोणत्याही प्रोडक्टला प्रमोट करत नाही आहे. विदाऊट एनी प्रमोशन मी हा व्हिडिओ करते आहे. तर असं काही नाही, तुम्ही स्वतःसाठी पण ते प्रोडक्ट यूज करू शकता. फर्स्ट मी फेस वॉश करून घेतला आहे आणि माझं फेस क्लीन करून घेतला आहे. तर फेस क्लीन करण्यासाठी पण मी असा क्यूटसा टॉवेल घेतला आहे आणि त्याने पूर्ण फेस मी क्लीन केला. ओके, तर माझी फर्स्ट स्टेप असणार आहे टोनर, जे की मी हे यूज करते. ओके, हे टोनर मी माझ्या फेसवरती यूज करणार आहे आणि बराच टाईम झालं मी हे यूज पण करते. खूप छान टोनर आहे. ह्या टोनरने तुमची स्किन स्मूथ होते, प्लस मॉइश्चराईज पण होते, प्लस हायड्रेट पण होते. सो तुम्ही हे टोनर यूज करू शकता. टॅप 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 करते आहे. टोनरला पूर्ण वाळवून द्यायचं आहे फेसवरती. सो ओके, त्यानंतर सेकंड स्टेप आहे मी कॉरेक्सचं स्नेल्स इसेन्स सिरम यूज करणार आहे, जे की हे आहे. नकन नाही आहे तरी पण हे यूज करणार आहे. खूप भारी आहे सिरम. रिझल्ट बघा तुम्ही याचा, तुम्हाला दाखवतो. म्हणजे एवढं भारी आहे ना, हे बघा. खूप मस्त आहे. तर हे आपण फेसवरती यूज करणार आहे. त्यानंतर मी हे मॉइश्चरायझर यूज करणार आहे. बघा, डॉट अँड कीचं आहे आणि खूप भारी आहे हे मॉइश्चरायझर. तुम्ही पण यूज करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवेन. आणि हे स्पॅच्युला दिलं आहे, हे असं काढायचं आणि स्किनला लावायचं. मस्त एकदम थंड थंड वाटतं, भारी भारी वाटतं. आता ते मी मरते. ओके, जेवढं तुम्ही स्किनमध्ये बाहेरून टाकला तेवढं आतून पण टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आतून टाकणं म्हणजे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, नारळ पाणी, विटामिन्स खूप जास्त तुमच्या शरीरामध्ये गेले पाहिजे, तरच तुमची स्किन आतून सुंदर होईल आणि बाहेरून पण ग्लो करेल. बाहेरून लावून नुसतं काही उपयोग नसतो, आतून पण म्हणजे काय काय खाणं चांगलं ते पण गरजेचं असतं, तरच तुमची स्किन तेवढी चांगली राहील. ठीक आहे, आता मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये थोडा थोडा गॅप घ्यायचा आहे. प्रत्येक प्रोडक्ट ऑब्झर्व व्हायला खूप टाईम लागतो, त्यामुळे फटाफट करू. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे हे मॉइश्चरायझर. डॉट अँड कीचंच आहे, वॉटरमेलॉन कूलिंग सनस्क्रीन. सॉरी, मॉइश्चरायझर नाही, सनस्क्रीन आहे. मॉइश्चरायझर पण डॉट अँड कीचंच होतं, जे हे होतं. आणि एकदम क्यूटचं पॅकिंग आहे आणि खूप भारी आहे. आता आपण हे यूज करणार आहे. ठीक आहे, तर हे मॉइश्चरायझर खूप मस्त आहे आणि खूप थंड
आवाजावरून कळेल तुम्हाला मी किती यूज केले ते. काय कसं येते बाहेर शी. ठीक आहे, सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. सनस्क्रीन म्हणजे रेग्युलर लावत जा, तुमची स्किन खूप भारी ग्लो करेल. त्यामुळे सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. सनस्क्रीन तुम्ही स्किप करू शकत नाही. लोक बोलतात ही 2 बोटं घ्यायची आणि लावायची, काय नाही, घ्या आणि बिंदास लावा. सनस्क्रीन जेवढं काम करते ना आपल्या स्किनवरती, तेवढं दुसरं प्रोडक्ट जास्त काम करत नाही असं मला वाटतं. बाकीचे प्रोडक्ट पण करतात काम, पण सनस्क्रीन मस्ट. मी खूप जास्त लावली आहे, भरपूरच लावली आहे. तर गाईज तुम्ही थोडं कमी लावा. मी आता उन्हातून बाहेर जाणार आहे त्यामुळे मी जास्त लावली आहे. आणि रिझल्ट बघा ना तुम्ही, एकदम हायड्रेट होते, शाईन, एक नंबर शाईन येईल. ठीक आहे, थांबा व्यवस्थित लावून दाखवते. नेकला पण लावा, कुठे कुठे लावली आहे, हँडला पण लावा. ओके, हँडला पण लावा, हँडला पण लावा. नेकला पण लावा. ओके बघा, ओके, अशी मस्त स्किन मॉइश्चराईज झाली आहे. त्यानंतर मी यूज करणार आहे हे बेनिफिटचं लव टिंट. वाव, याची पॅकेजिंग पण खूप क्यूट आहे आणि हे पण टिंट पण खूप छान देतं. तर आता मी ते यूज करणार आहे. इकडे 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 आणि इकडे. मुलींना खूप जास्त टिंट आवडतात, गुलाबी गाल आवडतात आणि ते मी हातानेच ब्लेंड करते. फटाफट ब्लेंड करा तर जोकर वाटाल. ओके, जोकर नाही वाटायचं आपल्याला. ओ माय गॉड, असं लागलं काय? अशी काहीतरी फालतूगिरी होते, जास्त बिस्त लागतं. थोडंसं इकडे पण लावूया. आय शॅडो करायची गरज नाही लागणार. गाईज जोकर दिसते, थोडं कमी पण करते, जरा थांबा. ओके गाईज, बघू शकता तुम्ही, गुलाबी गुलाबी गाल मस्त आहे. ठीक आहे, बस झालं एवढंच. त्यानंतर मी हे लिपस्टिक लावणार आहे, जी की मॅकची आहे आणि हिचा शेड आहे 608 मेहर. माय ऑल टाईम फेवरेट लिपस्टिक. एक्सपेन्सिव्ह पण आहे आणि माय फेवरेट ऑल्सो. ठीक आहे, आणि आता वेट लावते आधी. एकदम न्यूड आहे आणि असं वाटत नाही की लिपस्टिक लावली आहे. रेग्युलर यूजसाठी खूप छान आहे, खूप मस्त आहे आणि भारी. ठीक आहे, तर आता त्याच्यानंतर मी यूज करणार आहे हे लॅनेजचं सॉरी नॉट लॅवेज, इट्स अ लॅनेजचं काय आहे माहिती का, लिप ग्लॉस आहे. सॉरी, लिप ग्लॉस आहे हे. आणि हे याच्यावरती लावायचं आहे की तुमचे लिप्स पिंक दिसणार. तर हे कॉम्बो तुम्ही. सो गाईज, खूप सारे अडथळे येत आहेत मध्ये मध्ये. ओके, लिपस्टिक लावून झाली आहे, बघू शकता. त्यानंतर आपण थोडासा मस्कारा पण यूज करणार आहे. हा आहे मेबलिनचा आहे मस्कारा इज मस्त. You can see my lash. कसं बघतात, असं बघतो हे बघा. ठीक आहे, आणि हा मस्कारा मी यूज केला आहे. तर असं आहे माझं डेली रुटीन. मी काय पावडर वगैरे काही यूज करणार नाही आहे, बिकॉज ते खूप केकी होऊन जातं. तर असाच मला शायनीवाला लूक आवडतो डेलीसाठी. तर हा माझा लूक आहे डेली रुटीन स्किन केअर.
सेल्फ स्किन केअर मॉर्निंग रुटीन आहे. तर नाईट रुटीन पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि हे सगळे प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, खालती चेक करा. आणि ज्यांना कोणाला आवडलं असेल तर त्यांनी तिथून बाय पण करा. तर हा माझा ब्लॉग आहे. तर मी अजून तुम्हाला काही काही वस्तू दाखवणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये, किंवा बिकॉज आय एम अ पिंक लवर. तर मी खूप साऱ्या क्यूट पिंक वस्तू घेतल्या आहेत. हे होता सगळं पिंक आहे. आणि हे पण एक आहे माझ्याकडे, ठीक आहे. हे एक आहे लिप मास्क असं काहीतरी बोलू शकतो. हे लिप पॅचेस, आय पॅचेस, लिप मास्क, लिप ग्लॉस अँड पिंक कलर सनस्क्रीन. आणि हा एक बेल्ट छोटा, आणि त्याच्यासोबत हे हँड ग्लोव्ज पण आले आहेत, बिकॉज हे असं खालती गळायला नको पाहिजे म्हणून. तर ह्याच्या सगळ्यांच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही तिथून बाय करू शकता. आणि ठीक आहे, तर असं माझं स्किन केअर रुटीन आहे. तर हे कोणतेही प्रोडक्टचं मी काय बोलतात ते स्पॉन्सर आले नाही आहेत, विदाऊट एनी स्पॉन्सरच बोलतात ना, काहीतरी बोलतात. ठीक आहे, कोणतेही प्रोडक्टचं मी प्रमोशन नाही करते, प्रमोशन नाही करत आहे. तर तुम्हाला हे प्रोडक्ट बाय करायचे आहे तर तुम्ही डायरेक्टली जाऊन बाय करू शकता माझ्या लिंकवरती क्लिक करून, किंवा तुम्ही वेगवेगळ्या ॲपवरून, नायका, टीरा वगैरे ॲपवर तुम्ही घेऊ शकता. आणि मला एक सांगायचं आहे की अजून मी छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहीन. टाईम भेटत नाही थोडासा, मला एडिट करायला पण टाईम भेटत नाही, व्हिडिओ करायला पण टाईम भेटत नाही. पण गाईज तुमच्यासोबत मी नक्की माझं स्किन केअर डेलीच, आता हे मॉर्निंगचं रुटीन शेअर केलंच आहे. तर इव्हिनिंग म्हणजे नाईट रुटीन पण मी लवकरच शेअर करेन जेव्हा मी व्हिडिओ काढेन तेव्हा. तर ठीक आहे, तर हा व्लॉग स्किन केअरचा कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून काही कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.